विमेन्स डे और एवरीडे विमेन, महिला दिन या हर दिन महिला। हम अक्सर महान लोगों की बातें सुनते हैं या उनके बारे में बात करते हैं, लेकिन क्या हमने कभी अपनी माँ, दादी, नानी, चाची, बहन, मौसी, अपनी दोस्त, इन सब के बारे में सोचा है कि ये सब भी अपनी छोटी छोटी कोशिशों से इस दुनिया को और खूबसूरत बनाती है। एक माँ जो प्रेम और समर्पण की मूर्त है, एक गुरु जो हमें सही राह दिखाते हैं, एक शिक्षक जिनके मोटिवेशन से, जिनकी मेहनत से हमारे सपनों को उड़ान मिलती है, एक बहन जो हमारे बचपन की साथी है और एक पक्की दोस्त है, एक पत्नी जो हमेशा साथ निभाती है, एक सास जो अनुभव और परंपराओं की अनमोल धरोहर है। आज का ये वीडियो उन सभी महिलाओं को समर्पित है जो बिना किसी शोर के, बिना किसी उम्मीद के अपना सर्वस्व देती है। दे गिव सेल्फलेसली। तो आइए सुनते हैं इन महिलाओं का हमारे लिए क्या संदेश है। उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखांखाली अवघे विश्व विसावे। मी सीमा रवींद्र देशपांडे भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर आष्टी येथे मराठी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। 8 मार्च जागतिक महिला दिन। आम्हा सर्व सावित्रीच्या लेकींकडून आपणास मनपूर्वक शुभेच्छा। असं म्हणतात, पुरुष शिकला की तो एकटाच शिक्षित होतो, पण स्त्री शिकली तर अवघे कुटुंबच नव्हे तर समाजही शिक्षित होतो। आजची आधुनिक स्त्री वेगवान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरत वेगाने पुढे जात आहे, पण नैतिक मूल्य, संस्कार आणि संस्कृती यांचे जतन करून हा ठेवा आपल्या पुढील पिढीला आपल्याला सुपूर्द करायचा आहे। मला पूर्ण खात्री आहे की आपण सर्व माता भगिनी हे शिवधनुष्य लिलया पेली, कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल, कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल, प्रत्येक स्त्रीच्या दुर्दम्य आत्मविश्वासाला आमचा सलाम, आमचा सलाम। नमस्कार, मी सुषमा प्रकाश देशपांडे। आज मी जे काही आहे ते माझ्या आई आणि आजीमुळेच, त्याचा मला अभिमान पण आहे। मला समाजसेवेची अतिशय आवड आहे। योगायोगानं माझं लग्न झालं ते घर म्हणजे समाजसेवेचं अग्रेसर। सासूबाई, सासरे आणि माझे मिस्टर पण सगळे समाजसेवेत जीवन ओतलेले। अशी जोड मला लाभली। लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी पण मला अगदी छान अशी साथ दिली। या तिन्ही स्त्रियांकडून मी हे शिकले, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ दिली तर आपण अपेक्षित उंची गाठू शकतो। माझ्या सासूबाई अयोध्येला कार सेवेत जाऊन आल्या। दिल्लीला पण त्यांनी मोर्चा नेला होता। माझ्याकरता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा तिन्ही स्त्रिया आयुष्यात उच्च स्थानावर आहेत। एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। एवढे 2 शब्द बोलून माझ्या वाणीला विराम देते। पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी सौ प्राजक्ता जोशी। स्त्रीकडून स्त्रीला संदेश। स्त्रियांनो, पहिले तर तुम्ही स्त्री बना। निसर्गदत्त जी देणगी तुम्हाला दिलेली आहे ती जपून ठेवा। निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नका। स्त्री म्हणून आपल्या क्षमता, बलस्थानं आणि कमजोरी ओळखा, त्याप्रमाणे स्वतःचं चारित्र्य घडवा। स्वतःला चारित्र्य संपन्न, सशक्त बनवा, तेव्हाच तुम्ही चारित्र्य संपन्न पुरुष घडवू शकाल। या विश्वातील सर्व गोष्टी अनित्य आहेत, सगळे बदलणारे आहेत, पण एक परमेश्वर काय तो नित्य आहे। परमेश्वराने स्त्री आणि पुरुष वेगळे का बरं केले असतील याचाही विचार करा। अलक्ष्मी न होता लक्ष्मी व्हा। सर्व काही तुमच्या हातात आहे। तुम्ही परमात्मा स्वरूपाचा अंश आहात। इतरांना नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणा। तुम्ही प्रसन्न राहा। तुम्ही प्रसन्न राहिले तर तुमचं घर प्रसन्न राहील। घर प्रसन्न राहिलं तर पूर्ण समाज प्रसन्न होईल। हा संदेश तुमच्या जीवनात उतरवण्यासाठी सर्व स्त्रियांना माझा प्रेमपूर्वक शुभेच्छा। प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्तीला माझा साष्टांग नमस्कार।
आमची पिढी, आधीची पिढी आणि आताची पिढी यात खरं तर खूप तफावत आहे, पण त्यावर चर्चा करणं निरर्थक आहे. प्रत्येक पिढीतील आई ही त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार वाटचाल करणारी असते, परंपरा सांभाळून घर आणि समाजकारण करत असते. प्रत्येक आई आपल्या मुलांवर संस्कार करते. संस्कार करताना त्यांच्या पंखात ती प्रचंड बळ देत असते उंच झेपावण्यासाठी, आणि त्या बळाचा वापर करून जेव्हा ते उच्च पादाक्रांत करत असतात त्यावेळेस तिचा आनंद गगनात मावत नसतो. तो आनंद मिळवण्यासाठीच ती हे सगळं प्रयत्न करत असते. पण घार जशी आकाशात उंच उडते पण तिचं लक्ष पिलांकडे असतं, तसंच मुलांनीही आपल्या घराकडे लक्ष द्यावं अशी तिची अपेक्षा असते. एक आई म्हणून आजच्या पिढीतील सगळ्या आयांना आणि सर्व महिलांना माझी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद आहे. समाजामध्ये एका स्त्रीला खूप मोठी भूमिका पार पाडावी लागते. भूमिका पार पाडताना तिला बऱ्याच संकटांना सामना करावा लागतो, ती ते खंबीरपणे करण्यासाठी तयार असते. अजूनही स्त्रिया समाजामध्ये अशा आहे की ज्या स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. त्यांना त्यातून मुक्तता मिळण्यासाठी त्यांना स्वतःला झाशीची राणी होऊन कार्य करावे लागेल. त्या करू शकतात व करतील यात काही शंका नाही. अशा स्त्रियांना माझ्याकडनं शत प्रणाम. धन्यवाद. मी श्रद्धा नितीन गाडीगोणे आणि माझ्या मते स्त्री जीवनात महत्वाचं ती आध्यात्मिकता आहे. आध्यात्मिकता म्हणजे केवळ देवाची पूजा करत बसणे नव्हे, तर ते आपल्या ऍक्च्युअली आचरणात आणणं, चांगले कर्म करणं. कारण स्त्रियांवर खूप मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे समाजाला घडवणं आणि मार्गाला लावणं. तर ते काम आपल्या चांगल्या पद्धतीने व्हावं आणि ते एक स्त्रीच चांगल्या पद्धतीने करू शकते. सासू म्हणून मला असं वाटतं की घरात नवीन येणाऱ्या मुलीला इथले चालीरीती समजायला, जमवून घ्यायला, ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ देणं फार आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे मुलाच्या संसारात जास्त आयांनी ढवळाढवळ करू नये. कारण नवीन मुलगी ती तिच्या आईवडिलांचे संस्कार घेऊन घरी येते, तर तिला आपले संस्कार ग्रहण करायला थोडा वेळ देणं फार गरजेचं आहे. महिला म्हणजे एक त्यागाची मूर्ती आहे. महिलांना देवाने अशी देणगी दिली आहे की त्यांच्यामध्ये समर्पण आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि अन्नपूर्णा सुद्धा आहे. महिलांना एक वेगवेगळ्या भूमिकेमधून जावं लागतं. पहिले मुलीची भूमिका, दुसरी बायकोची भूमिका, तिसरी सुनेची भूमिका, चौथी आईची भूमिका. आईची भूमिका निभवता कधी आपण सासूच्या भूमिकेमध्ये जातो हे समजत नाही. सासूची भूमिका म्हणजे आपल्या घरात येणारी लक्ष्मी, ती आपल्या घरात सोनबावलानी येते. ती येते आपल्या घरात नवचैतन्य, सुख, समृद्धी, संतती येते. संतती म्हणजे काय? वंशवेन. वंशवेन म्हणजे आपल्याला होतात नातवंड म्हणजे परमानंद. नातवंडांमध्ये आपण खेळतो, बागडतो, आपण आपलं बालपण हे बघतो, त्यांच्या मुलांचं बालपण बघतो. सुख म्हणजे हेच तर सुख आहे ना. हो, या सुखाला कुठे अंतच नाही आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक स्त्री ही तिच्या आयुष्यात अनेक वेगवेगळी नाते निभावित असते, पण या सगळ्यात नाजूक नातं कोणतं असेल तर ते सासू आणि सुनेचं नातं. एक मुलगी आपले आई वडील, आपले घरदार सर्व सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा तिला आपलेसे करून घेण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही सासूची असते. त्यामुळे येणाऱ्या नवीन सुनेचा जर मुलगी म्हणून स्वीकार केला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे हे फार महत्वाचे असते. तर मग चला तर मैत्रिणींनो, आज महिला दिनाच्या या शुभमुहूर्तावर सासू सुनेच्या बदनाम झालेल्या या नात्याला एका सुंदर वळणावर घेऊन जाऊया. मी एवढेच म्हणेन की एकमेकींना समजून घ्या, एकमेकांचे कौतुक करा आणि आनंदाने एकत्र या. जय सियाराम. नमस्कार. आजकाल न्यूक्लिअर फॅमिली ट्रेंडिंगच आहे, हो ना? पण माझा एक्सपिरियन्स काहीसा वेगळा आहे. डॉक्टर असल्यामुळे मी जरी कधी बिझी असेल तरी आमचं घर स्मूथली चालतं. बिकॉज ऑफ अनदर वुमन ऑफ आवर हाऊस, रादर द फर्स्ट लेडी ऑफ आवर हाऊस, म्हणजेच आई, माझी सासू.
ऑन दिस ओकेजन ऑफ वुमन्स डे मी तर सगळ्यांना हेच सांगेल, whenever possible, let's reverse the trend. Let's stay together. एक साथ है तो safe है. Happy Women's Day. I'm on the verge of turning 60 this year, turning into a certified senior citizen. And like many of my friends out there, I have played various roles in my life. What I have gathered from them are all the positives. Today, longevity has increased, and to have a very satisfying and happy future, what we need to gather are all the positives in our life and increase our levels of acceptance. That is what is going to make us happy. I hope many of you out there would identify with what I'm saying and be happy always. So here's wishing you all a very positive and happy Women's Day. Cheers to us. निमित्ताने तुम्हाला काही सांगू इच्छिते की माझ्या जीवनात ज्या ज्या स्त्रिया आतापर्यंत आल्या त्या मला काही ना काही शिकवूनच गेल्या, आणि माझी आई, माझी ताई किंवा माझ्या ज्या आत्या आहे, बहिणी आहेत, त्या सगळ्यांकडून मला काही ना काही शिकायला मिळते. आणि मला सगळ्यांना एक मेसेज द्यायचा आहे, सगळ्या स्त्रियांना, की कधीच कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही आहे. आपल्यासमोर जी ऑपॉर्च्युनिटी आली ती पटकन आपल्याला ॲक्सेप्ट करायची आहे आणि पुढे जायचं आहे. पास्टमध्ये बघायचं नाही आहे आणि फ्युचरचा विचार नाही करायचा आहे. नेहमी प्रेझेंटमध्ये राहायचं आहे. धन्यवाद. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. कोसंतातले फुला फुलांचे, छापील उंची पातळ ल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली, उद्वावा कच भार तिच्यावर. गर्द विजेचा मत्त केवडा, तिरकस माळा वा वेणीवर. आणिक तुझ्या लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी, तुझला ध्यावे तुझला ध्यावे. नमस्कार, माझं नाव प्रिया शिरे. मी प्रोफेशनली HR आहे. मला आर्ट अँड क्राफ्ट करायला खूप जास्त आवडतं. माझा स्वतःचा मी कलाकार या नावाने बिझनेस आहे. मी एका मुलाची आई आहे. मला सगळ्या महिलांना सांगावंसं वाटेल की आपण आपलं पॅशन फॉलो केलं पाहिजे. सो मला असं वाटतं की जे काही आपलं डेली रुटीन आहे, जे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यातनं आपण आपल्या प्रायोरिटी सेट करून आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींसाठी आपण वेळ काढला पाहिजे. मी माझं फॅमिली लाईफ, वर्क लाईफ या सगळ्या गोष्टी व्यवस्थित छान मॅनेज करून मी माझ्या स्वतःच्या बिझनेससाठी थोडासा वेळ काढते. आणि मला असं वाटतं की असं नाही आहे की तुम्ही अशी गोष्ट बघा की ज्या गोष्टीतनं तुम्हाला काहीतरी पैसे मिळतील, पण जी गोष्ट तुम्हाला आवडती आहे, जी गोष्ट तुमची पॅशन आहे ती तुम्ही केली पाहिजे. त्यातून खरंच तुम्हाला खूप जास्त आनंद मिळेल. थँक्यू अँड विशिंग यू ऑल हॅपी वुमेन्स डे. मऊपणा, कोमलपणा आणि इच्छाशक्तीतला किंवा विल पॉवरमधला आपला कठोरपणा ह्याला सोबत घेऊन तुमच्या मनातल्या राणी झाशीला मवाळ बनवू नका आणि डोंट गिव्ह अप. जागतिक महिला दिनाचा खूप साऱ्या शुभेच्छा. I am a soldier without uniform. I am the very essence of life. I am the beauty of the universe. I am the strongest of the souls in the most fragile body. I am the greatest of everything living. I am the reason for the continuation of every generation. Without me, there is no procreation. I am a woman of honor. I am a woman of virtue. I am a woman of value. I am a woman of strength. I am a woman. I am every woman. So here's to every woman and also the women who are women in making. I wish you all a very happy Women's Day. Today, we celebrate the women who shape our world, past, present and future. So, let's celebrate ourselves. Happy Women's Day to everyone. Thank you. Happy Women's Day to all the ladies there. I am Mitali Teltumbre, a doctor by profession, a homemaker by choice, and a dreamer at heart. At 38, I embrace every role with grace. A devoted wife, a loving mother to my 6-year-old daughter, and a woman passionate about her hobbies like dancing and painting, which lifts my spirit and colors my world with joy. My vision is to evolving experiences,
and spreading joy wherever I go. And on this Women's Day, let us remember, a woman's true elegance lies not in her appearance, but in the strength she carries within. My message to all the women on this Women's Day is learn to prioritize yourself. An empty kettle cannot fill any cups. So, all the women out there, learn to take time for yourself, enjoy your meals, catch up with friends, invest time in yourself and do what makes you happy. Happy Women's Day. You don't have to be a superwoman to be valued. Don't feel the pressure to do a million things to feel good. However you are, whatever you do or don't do, you are special. Own yourself and rock the world. Hello lovely ladies, wish you all a very happy Women's Day. Let's support each other. Let's celebrate our successes and differences. Let's be the best cheerleaders and embrace our uniqueness, and let's celebrate ourselves. Happy Women's Day to all the women out there. I would like to congratulate each one of you because you are unique and beautiful in your own way. Do not forget to keep yourself happy and celebrate yourself today because honey, you deserve it. You run the world. You deserve all the happiness of the world. I am so lucky to have such women in my life who constantly uplift me, encourage me, and are continuously inspiring me in all the ways. To all the incredible women out there, remember, you can't pour from an empty cup. In a rush of taking care of everyone around you, it's easy to forget to take care of yourself. And taking care of yourself is not selfish, it's essential. Take that pause. Do what brings you joy. Do that nurtures your independence or it strengthens your individuality. If you are happy and whole, your loved ones will thrive too. And most importantly of all, support each other. Together we rise. Wishing you all a very happy International Women's Day. Keep shining. Trust me, every homemaker, you are the one who is building the society, who is the one who is building the characters of the kids, and helping in supporting the elders, helping in supporting the life partner, and all the bread earners. Trust me, you are the ones who let people believe that you can dream big, you can achieve big. So every woman there, it is great for the whole earth to have such beautiful souls. And I read somewhere that if a woman was a politician, then there would be no wars and Mother Nature would be in a much better state. So you are the one who are the caretakers. So be what you are. Happy Women's Day.